आज आपण छान पौष्टिक बीट, रवा आणि पोहे याचे मस्त पौष्टिक आप्पे बनवणार आहोत। भरपूर प्रकारचे आप्पे तुम्ही बनवले असतील, परंतु ह्या प्रकारचे आप्पे तुम्ही बनवून बघा, पुन्हा पुन्हा बनवून खाणार, इतके छान तयार होतात आणि भरपूर पौष्टिक आहेत। आणि कलर बघा, रंग बघा किती सुरेख आलेला आहे, खूप छान चव लागते आणि आप्यांची। चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया। आणि असे लिबलिबीत वगैरे होत नाही, मस्त तयार होतात हे आप्पे आणि अगदी झटपट आणि इन्स्टंट पद्धतीने तयार होतात। तर या ठिकाणी आप्पे बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी पोहे लागणार आहेत। तर 1 वाटी, दोन्ही वाट्या सारख्याच आहेत, 1 वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत। आता हे पोहे मी 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पोहे भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे आणि रवा पण भिजवायचा आहे याच पाण्यामध्ये। आता पोहे पाण्यामध्ये भिजवले, याच्यातच आपण रवा पण घालणार आहोत। आता रवा आणि पोहे मिक्स करून घेऊ आणि मिक्स करून झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरला छान बारीक दळून घ्यायचे आहे। मिक्स करून घेऊ। आता तुम्हाला हे पातळ दिसत असेल, पण जेव्हा आपण मिक्सरला फिरवू तेव्हा ते व्यवस्थित होतं। आणि नंतर आपण याच्यामध्ये अजून रवा मिक्स करणार आहोत, म्हणजे बॅटर कसं पाहिजे ते तुम्हाला मी पुढे सांगेलच। तर या ठिकाणी सुरुवातीला फक्त 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी पोहे घ्यायचं, नंतर आपण पाहूया। आणि हे पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर म्हणजे मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। आणि आता याला आपण 2-3 वेळेस फिरवून घेणार आहोत मिक्सरला। फिरवून घेतल्यानंतर छान याची छान बारीक झालेले आहेत पोहे, रवा आणि पोहे मिक्स झालेले आहेत। आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर सुरुवातीला बघा किती पातळ होतं आणि आता बरंचसं घट्टसरपणा आलेला आहे बॅटरला। आता हे तर खूप पातळ आहे, याच्यामध्ये आपण अजून अर्धी वाटी रवा घालणार आहोत आणि लागलाच तर पुन्हा घालणार आहोत। आता हा अर्धी वाटी रवा मिक्स करून घेऊया, म्हणजे जसा लागेल ना तसा आपण याच्यामध्ये रवा ॲड करणार आहोत। बारीक रवा घ्यायचा, जाड घेणार असेल तर तो तुम्हाला मिक्सरलाच फिरवावा लागेल त्याच्यामध्येच घालून। तर या ठिकाणी आता हे 10 मिनिट आपण बॅटर भिजू देणार आहोत। 10 मिनिटानंतर बघायचं, हे बॅटर जर खूप घट्ट असेल तर मग रवा टाकायची गरज पडत नाही। आणि जर थोडं तुम्हाला आणखीन पातळ वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये अजून 2-3 चमचे रवा ॲड करू शकता। तर हे बॅटर अजून थोडंसं माझं पातळच आहे, मी पुन्हा आणखीन याच्यामध्ये 2 चमचे रवा घालते आणि मिक्स करून घेते। थोडंसं घट्टसरच बॅटर आपल्याला ह्या आप्यांसाठी लागणार आहे, म्हणजे आप्पे जे आहेत ना ते असे मध्ये लिचपिचीत नाही होत, लिबलिबीत नाही होत, छान होतात आप्पे, म्हणून घट्ट बॅटर ठेवायचं। तर या ठिकाणी आता मीठ टाकून घेऊ। रवा घालून छान बॅटर मिक्स करून घेतलं, मी जितकं लागेल तितकं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। मीठ अगोदर आपण मिक्स करून घेऊ। आणि आता हे आप्यांना मस्त छान टेस्ट यावी याच्यासाठी मी काही भाज्या याच्यामध्ये ॲड करणार आहे। हिरवी मिरची आहे बारीक कट केलेली, 1 मोठा टोमॅटो बारीक कट केलेला, 1 मोठा कांदा बारीक कट केलेला आणि मोठं बीट होतं त्यातला अर्ध बीट जे आहे ते छान किसून घेतलेलं आहे। बीटमुळे तर पौष्टिकपणा येतोच, परंतु आप्यांना रंग देखील खूप सुरेख येतो। आणि बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चव पण खूप छान लागते ह्या आप्यांची। मिक्स करून घेऊया। आता बीट घातल्यामुळे ना ह्या बॅटरचा रंग मस्त पिंक होतो। आता हा पिंक कलर तर सगळ्यांच्याच आवडीचा असतो, दिसायला इतका आकर्षक आहे ना, तर आप्पे सुद्धा खूप चविष्ट लागतात ह्या बीटचे, मस्त लागतात एकदम। तुम्ही नक्की बनवून बघा एकदा। अगदी सुरेख असा रंग आलेला आहे, सगळ्या भाज्या मस्त मिक्स करून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये अजून आपल्याला छान टेस्ट यावी याच्यासाठी मी ना थोडीशी भाजलेली तीळ घालते यात। तीळ भाजूनच ठेवते मी अगोदर आणि ही तीळ आता घातलेली आहे, मिक्स करून घेऊ। आणि आप्पे छान फुलण्यासाठी आपल्याला 1 पाऊच इनोचं घालायचं आहे। इनो मिक्स करून घेऊ बॅटरमध्ये। अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारे आणि चवीलाही छान लागणारे असे आप्पे तयार होतात। आता इनो छान मिक्स करून घेतलेला आहे। एका साईडला गॅसवर आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, कमी गॅस करायचा आणि थोडंसं गरम करून घ्यायचं। आणि आता थोडं थोडं तेल घालणार आहोत,
खूप तेलही लागत नाही. थोडं थोडं तेल घालायचं आणि तीळ घालणार आहोत आपण यामध्ये. थोडी थोडी तीळ घालायची आहे आणि तीळ घातल्यानंतर आता लगेच आपल्याला आप्यांचं बॅटर घालून घ्यायचं आहे साच्यांमध्ये आणि यांना छान मस्त शिजवून घ्यायचं आहे. आता बॅटर घातल्यानंतर तुमचं जर आप्पे पात्र जड असेल तर मीडियम गॅस करायचा. मीडियम फास्ट गॅसवर तुम्ही बनवू शकता. माझं आप्पे पात्र जे आहे ते जाड बुडाचं असल्यामुळे मी या ठिकाणी मीडियम ते फास्ट गॅसवर असे आप्पे शिजवून घेते. तर आता हे बॅटर जे आहे ना ते वरचं पूर्ण कोरडं झालं पाहिजे आणि असं बघा रंग किती छान आलेला आहे आप्यांना. असं कोरडं दिसायला लागलं की तेव्हाच आप्पे आपल्याला पलटायचे आहेत, म्हणजे ते आतून छान शिजतात. सुरुवातीला तुम्ही मीडियम ते कमी गॅसवरच आप्पे शिजवायचे आहेत एका साईडचे आणि मग नंतर ज्या वेळेला आपण ही बॅच जी आहे ती पलटतो, आप्पे ज्या वेळेला आपण पलटतो पहिल्यांदा त्याच्यानंतर पलटल्यानंतर मग तुम्ही मीडियम ते फास्ट गॅस करू शकता. थोडा मीडियम ठेवायचा मग नंतर फास्ट करायचा, असं केलं तरी देखील चालेल, किंवा कमी ते मीडियम गॅसवर तुम्ही आप्पे बनवून घेऊ शकता. थोडं थोडं तेलही घालू शकतात, घाला किंवा नाही घातलं तरी देखील चालेल. आता दोन्ही साईडने आप्पे जे आहेत ते मस्त शिजलेले आहेत आणि रंग पण खूप छान आलेला आहे आप्यांना आणि छान असे मस्त तयार झालेले आहे. रवा पोहे म्हटलं का काही जणांना असं वाटतं की आप्पे चांगले लागत नसतील, परंतु छान लागतात आणि मस्त होतात. तर दोन्ही साईडने मस्त आप्पे जे आहेत ते शिजवून घेतलेले आहेत. काढून घेऊया डिशमध्ये आणि अशाच पद्धतीने पुढची बॅच देखील आप्यांची तयार करून घेणार आहोत. तयार झालेले आप्पे डिशमध्ये काढून घेतले. पुन्हा आणखीन दुसरी बॅच जी आहे आप्यांची ती तयार झालेली आहे, पलटून घेऊया आणि हे पण आप्पे मस्त तयार झालेले आहेत, छान फुललेले देखील आहेत. काढून घेऊ. पोहे, रवा आणि बीट आणि बरंचसं साहित्य घालून आपण मस्त पौष्टिक असे आप्पे तयार केलेले आहेत. हे नुसतेच असेच जरी खाल्ले तरी खूप स्वादिष्ट लागतात. जर तुम्हाला चटणी हवी असेल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकतात. या ठिकाणी मी सॉस ठेवलेला आहे, पण सॉसची पण गरज पडत नाही. छान असे पौष्टिक आप्पे जर तुम्हाला आवडले असतील तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.